तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा परंपरा कोकणची आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. मी प्रथमेश आणि नितेश आम्ही आता चाललो आहे एकविरायच्या दर्शनासाठी. बाकीचे निखिल कोकणकर, आरजी, राहुल गवाडी आणि तेजस पाठीमागून येणार आहे. मी पुढे का चाललो आहे कारण की मागच्या वर्षी काय कारणास्तव आईला नवस केला होता आणि तो नवस पूर्णपणे सक्सेस झाला आहे आणि आज तो नवस पेडण्यासाठी मी चाललो. कसा एक्सपिरियन्स असेल काय असेल माहीत नाही. कधी ह्याच्या आधी मी कधी नवस केला नव्हता आणि आज एकविरायचा नवस पूर्ण करून मी चाललो आहे एकविरायच्या दर्शनासाठी. तर नवस पूर्ण करण्यासाठी मी चाललो आहे खरं तर विदाऊट चप्पल. पाच पायरीच्या इथं पोहोचलोय. वरती 5 पायऱ्या पुढे पुढे. पायरीजवळ पोहोचलो तिथे बघू शकता. मंडळी बघा आलेले आहेत. 5 पायरीवरनच आलेत. गाडीने आलेत 5 पायरीवरनं. थोडं तरी गाड्या पोचले आता कारले गडावर. तिला दर्शन आला तर सिद्धू पण आलाय. इतका जमात वरती आलाय, कुठेच थांबला नाही तो. फक्त 5 पायरीवर थांबला तेवढाच पाणी प्यायला. तर मित्रांनो, आई माऊलीचा मागच्या वर्षी जो मागितलेला नवस, हा नवस पूर्ण केलेला आहे. आपल्याबरोबर कोकणी निखिल वगैरे सगळे आपली मित्रपरिवार आपल्याबरोबर होते शेवटपर्यंत. म्हणजे
सुरुवातीपासून मला प्रोत्साहन देत होते की नाही आता थोड्याच वेळामध्ये तर आपल्या भावाने 9 वर्षाचा पूर्ण केला आहे सांगितल्याप्रमाणे स्टॉप. मंदिरात आल्याच्या नंतर गाभाऱ्यात पोचलो जेव्हा तेव्हा अक्षरशः एकदम मनापासून काय समजलंच नाही मला ते काय झालं, पण अक्षरशः रडायला आलं होतं त्या टायमिंग आई समोर. आणि आपण आजूबाजूचे दृश्य दाखवतो तुम्हाला. ती कारला लेणी या साईडला आपले कोकणी निखिल वगैरे पूर्ण सांगितलं बरोबर. आणि आपल्या एकविरा माऊलीचं माय माऊलीचं मंदिर कोकणकर आरजे. मित्रांनो इथेच वरती पायथ्याच्या असलेल्या एकविराईच्या मंदिरामध्ये आपण महाप्रसाद घेतल्याच्या नंतर आता चाललो आहे आम्ही घरी. म्हणजे जिथे हॉटेलमध्ये आम्ही जिथं स्टे केला होता काल तिथं आम्ही आता चाललो आहे. आणि नंतर जातं तिथून आम्ही आमचा घरी जायचा जो प्रवास आहे हा आम्ही करणार आहे मित्रांनो. म्हणजे आम्ही खंडाला घाटातून खोपोली मार्गे आम्ही पनवेलला जाणार. पनवेलला निखिल वगैरे त्याला सोडू आणि नंतर मग आम्ही घरी जाऊ. असं कायचं प्लॅनिंग आहे. प्लॅनिंग म्हणजे असंच आहे घरी जाऊ. तर मित्रांनो माझा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. माझा ब्लॉग झालाच नाही खरं तर. आता हे फुटेज आहे ते मला प्रथमेश कोकणकर आरजे कोकणी निखिल या सगळ्यांकडनं घ्यावं लागतं. कारण की माझा नवस होता आईचा होता एक नवस पूर्ण झाला तो काही दिवसाआधीच. आणि इथं नवस फिरण्यासाठी आज मी आईच्या मंदिरात आलो होतो. काल भालावरच्या एकविराईचं दर्शन घेऊन आजचा एकविराईचं हा जो प्रवास हा जबरदस्त आमचा झालेला आहे. आमच्यावर कोकणी निखिल कोकणकर आरजेचे आज 70K कंप्लीट होतील यूट्यूबवर. आणि नंतर आता खूप इच्छा आहे मनापासून की लवकरात लवकर राहुल गव्हाळी कोकणकर आरजेचे 100K कंप्लीट व्हावे. तर मला असं वाटतं की आपल्या या चॅनलमार्फत बरेच लोक आपल्या यूट्यूब चॅनल जे बघतात तर कोकणकर आरजे या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि आपल्या भावाला 100Kला कंप्लीट करा. म्हणजे 1 लाख सबस्क्रायबर 1 लाख सबस्क्रायबरचा जो आकडा आहे तो कंप्लीट करून टाका लवकरात लवकर. खूप इच्छा आहे मनापासून. ठीक आहे. आणि कोकणची कला संस्कृती प्रथमेश पाडावे. सुरुवातीपासून म्हणजे पायरीपासून जी सुरुवात केली पायथ्याच्या असलेल्या पायरीपासून जी सुरुवात केली 5 पायरीपासून पुढे सुरुवात केली 5 पायरी पुढे तिथपासून भाऊ माझा बरोबर होता प्रोत्साहन देत होता. जवळ आलो आहे 5 पायरीला आलो इथं आलो जवळ आलं. एक वेळ अशी आली होती की निखिल आल्याच्या नंतरची गोष्ट. एक वेळ अशी आली होती कोकणी निखिलला आम्ही म्हणजे लोक नंतर मागून आले. नितेश मी आणि कोकणची कला संस्कृती म्हणजेच प्रथमेश पाडा आम्ही तिघं एकत्र होतो. एक वेळ अशी आली की निखिल आम्हाला भेटला निखिल मागून आला. त्याच्यानंतर काय संसारलं काय माहीत नाही एकदम पटापट जायला सुरुवात केली. पटापट. आणि जेव्हा माळावर आलो वरती गडावर पोचलो त्यानंतर म्हणजे पोचलो का आता असं कायचं झालं होतं काय समजलं नाही काय होतं काय नाही. पण जे होतं ते जबरदस्त असं होतं. आणि सर्व दुःख आई एकविरा सर्व दुःख वगैरे आहेत ते इकडेच ठेवून जातोय तुझ्या पायथ्याशी तुझ्या तून आयुष्याचे सर्व सुख घेऊन जाणार आहे. हीच मागणी आहे आईकडे. माझी नाही माझी एकट्याची नाही. म्हणजे माझ्याबरोबर हे कोकणी निखिल हे प्रथमेश माझा भाऊ कोकणकर आहे त्या सर्वांसाठी सुद्धा हीच मागणी आहे माझ्याकडून की त्यांच्या आयुष्यामध्ये पण भरभरून त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये भेटू. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर.